नमस्कार, मी कल्याणी। तर बघा, आज आपण ब्लाऊज डिझाईन करणार आहोत। तर हे खूप ब्लाऊज ट्रेडिंगमध्ये आहेत। या साड्या आणि हे ब्लाऊज आहे आणि खूप ट्रेडिंगमध्ये आहेत। बरेचसे ब्लाऊज माझ्याकडे येऊन गेले, त्याच्यातलं हे एक ब्लाऊजवर मी डिझाईन करत आहे। तर ब्लाऊजची उंची आहे 12.5, त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घेतले आणि हे 32 साईजचं ब्लाऊज आहे। शोल्डर 5चं आणि मुंडा 5.5चा घेतलेला आहे। कमरचा चौथा भाग इथे टाकून घेतलेला आहे। त्यानंतर बघा, इथे गळा रुंदी घेतलेली 2.25 वर घेतलेली आहे। आता इथे गळा उंची जी आहे ती टाकायची। आता बघा, माझी गळा उंच्या या ब्लाऊजची गळा उंची आहे 10 आणि खाली गळा रुंदी घेतलेली आहे 3ची 3.25 घेतली, 3.25 गळा रुंदी खाली घेतलेली आहे आणि गळ्या उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले। त्याच्यानंतर असा बॉक्स करून घेतलेला आहे। बॉक्स केल्यानंतर बघा, या पद्धतीने पट्टी तिरकस ठेवलेली आहे। त्यानंतर या पद्धतीने पट्टी घेतली आणि परत ती इथेपर्यंत गळ्याच्या आतमध्ये येऊ दिली आणि इथून असा नॉटसाठी असा गोलाकार बोटनेकसारखा असा शेप देऊन घेतलेला आहे। कमी 3 इंचवर हा नॉटचा शेप दिलेला आहे मी। तर त्याच्यानंतर हा आता आपला गळा झालेला आहे तयार, तो कटिंग करून घेतलेला आहे। आता आपण हे मेन फॅब्रिकला अस्तर लावून घेऊया। आता हे मेन फॅब्रिक मी इथे लावून घेतले आणि ते आता गळ्याच्या साईडने 1/2 इंच सोडून आपल्याला इथे गळा अस्तर मेन कापडला लावून घ्यायचे। अस्तर हे मेन कापडला लावून घ्यायचे। तर 1/2 इंच फक्त इथे आपल्याला शिलाई येईल, एक सारखी अशी आकारामध्ये शिलाई येईल, याची काळजी घेत आपल्याला इथे शिलाई टाकायची आहे। ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने। आता हे जे एक्स्ट्रा कापड आहे गळ्याचं, ते मी इथे कट करून घेत आहे। त्यानंतर बघा, इथे आपल्याला असे नॉचेस द्यायचे असतात। गळ्याला थोडे थोडे नॉचेस दिले तर गळा आपला एकदम छान बसतो, होल्डला जात नाही, फिनिशिंगमध्ये गळा इथे बसतो। त्याच्यानंतर पिना काढून घेतल्या, ज्या मी एक्स्ट्रा पिना आपण पिना लावतो कापड इकडे तिकडे सरकायला नको अस्तर आणि कापड, त्याच्यामुळे। त्याच्यानंतर कमरेच्या साईडने अर्धा इंचवर मी इथे शिलाई टाकून घेतली। आता हे आपण एक सारखी शिलाई येऊ द्यायची आहे। त्याच्यानंतर आता हा पलटी करून घेत आहे। चॅनलवर कोणीतरी नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओलाही लाईक करा आणि इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर माझे व्हिडिओ शेअर करा। तर बघा, इथे आता आपण जे नोक आहे ते सुईने काढून घेतलेलं आहे। तर सगळ्यात सोप्या डिझाईन करायच्या असतात मैत्रिणींनो, जेणेकरून आपला वेळ पण वाचेल आणि आपल्याला योग्य तो मोबदला मिळेल। तर इथे आपण अस्तरच्या साईडने दाब शिलाई टाकत आहोत। तर बघा, ज्यावेळेस आपण कापड फिरवतो, जिथे आपल्याला आकार असतो तिथे आपल्याला सुई ही कापडमध्येच ठेवायची असते, फक्त आपल्याला कापड फिरवायचं असतं। ठीक आहे, या पद्धतीने आता कमरेच्या साईडने पण मी ते दाब शिलाई टाकून घेत आहे। आता हा बिना कॅनव्हसचा बनवलेला आहे। मी या ब्लाऊजची शिलाई 250 रुपये घेणार आहे। कमी वेळेमध्ये आपल्याला योग्य तो मोबदला मिळतो। लेसपासून छान छान डिझाईन बनवता येतात, फक्त आपण ते बनवत राहायला पाहिजे। तर बघा, जो मेन कापड आहे तो कट करून घेत आहे। आपलं अस्तर हे मापात कापलेलं होतं, त्याच्यामुळे जो एक्स्ट्रा कापड आहे मेन कापडचा, तो एक्स्ट्रा कापड इथे कट करून घेत आहे। आता आपण याला टक्स टाकून घेऊया। तर 4 इंचच्या अंतरावर, म्हणजेच मध्यभागून 4 इंच येईल असं आपल्याला अंतरावर टक्स टाकून घ्यायचे आहेत। गळ्याच्या खाली येतील आपले टक्स, या पद्धतीने आपण इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत। टक्स टाकले गेले, त्याच्यानंतर परत आपण जी खालची शिलाईने त्याच्यापेक्षा वरती एक अर्धा इंच शिलाई टाकून घ्यायची आहे कमरेच्या साईडने। आता आपण नॉट लावून घेऊया। तर इथे मी जी नॉट आहे ना, सिल्वर कलरचीच घेतलेली आहे, कारण याच्यावर टिकली आहे आणि ती आहे सिल्वर कलरची या ब्लाऊजवर। आणि आता सिल्वर कलरची जी लेस इथे मी घेतली। लेस लावताना बघा, बारीक लेस आहे थोडी, पण याच्यावर डबल शिलाई यायला हवी, म्हणून हळूवारपणे आपल्याला इथे ती लेस गळ्याच्या बाजूने लावायची, गळ्याच्या आकारावर लावायची।
त्याच्यामुळे कसं आहे, लेस सरकली तर गळ्याचा आकार व्यवस्थित दिसत नाही. जे आपण लेसपासून गळ्याला डिझाईन करतो ते डिझाईन आपली व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे लेस लावताना थोडी काळजीपूर्वक घ्यायची. तर एका दुसऱ्या साईडने फक्त साईडने आपल्याला शिलाई टाकायची, म्हणजे लेसमध्ये आपल्याला शिलाई चावू द्यायची नाही आहे. आणि आपल्याला याला लेसला डबल शिलाई टाकायची, त्याच्यामुळे दुसऱ्या साईडने आपण डबल शिलाई इथे टाकू शकतो. तर ही बारीक लेस आहे, पण हिला आता मी डबल शिलाई टाकून घेत आहे दुसऱ्या साईडने, पण म्हणजे जेणेकरून लेस व्यवस्थित बसेल आणि आपला जो गळा आहे तो डिझाईनमध्ये दिसेल. तर बघू शकता तुम्ही, अगदी हळूवारपणे मी इथे शिलाई मारत आहे. आता आपली इथे ही शिलाई लावून झाली. आता कमरेच्या साईडने आपण शिलाई लावायची. 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन घेतलेलं असतं ते सोडून आपण खाली कमरेच्या साईडला शिलाई लेस लावायची आहे. ते इथे पण लेस लावताना मी कडेकडेनेच लावत आहे, टिप मारत आहे. तर इथं पण 1.5 इंच सोडून मी इथे लेस लावलेली आहे, डबल शिलाई इथे टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा, परत लेस घेऊन मी इथं या प्रकारे लेस लावत आहे. तर हे याच ब्लाऊजचं, ह्या अशाच ब्लाऊजचे माझे 3 ते 4 ब्लाऊज शिवले गेलेले आहेत आणि ते प्रत्येक याला याचप्रमाणे डिझाईन केली. कारण कोणत्या ब्लाऊजला आणि कोणत्या याला कसं डिझाईन शोभते त्याप्रमाणेच आपल्याला केली गेली पाहिजे. आता इथे आपण जर गोल्डन लेस लावली तर ते एवढं खास दिसणार नाही, आणि इथे सिल्वर लेसमुळे हे ब्लाऊज इतकं सुंदर दिसतं की ज्यांनी पण अशा साड्या घेतल्या आहेत त्यांनी हे ब्लाऊज माझ्याकडनं शिवून घेतलेले आहेत. तर बघा, तर माझ्याकडची ही 4थी ते 5वी ब्लाऊज आहे आणि हे मी असं या पद्धतीने डिझाईन केलं आहे. याच्यात अजून एक पिंक कलरचं आहे, ते पण आता थोडा वेगळ्या आकारमध्ये इथे मी डिझाईन करणार आहे. तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सेम हेच अशाच कापड आहे, फक्त कलर त्याचा पिंक आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली, सोपी सरळ डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. मैत्रिणींनो, जास्त किचकट डिझाईन बनवतो आपण, आपला वेळ खूप जातो आणि आपल्याला पाहिजे तो मोबदला इथे मिळत नाही. त्याच्यापासून लेसपासून पण खूप सुंदर सुंदर डिझाईन होतात. त्याच्यामुळे अशा डिझाईन पण तुम्ही बनवत चला. चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.